शहरात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची कडक कारवाई। चौघांविरोधात गुन्हे दाखल। शहरातील शिवतीर्थ व हत्तीचौक परिसरात शहर वाहतूक नियंत्रण शाखेने मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत चौघांवर गुन्हे दाखल केले आहेत। या कारवाईमुळे मद्यधुंद वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवतीर्थ परिसरात मद्यप्राशन करून दुचाकी क्रमांक MH09EE 7404 चालवित असताना प्रवीण गुंडाप्पा कमते व 29 राहणार नाईट कॉलेज समोर हा मिळून आला। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सूर्यकांत गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे। याच परिसरात मद्यप्राशन करून दुचाकी क्रमांक MH09EX 5648 चालविणाऱ्या मुबारक रज्जोद्दीन सनदी वय 42 राहणार सनदी मळा याच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल मनोज काळे यांनी तक्रार दाखल केली आहे। तसेच विरूपाक्ष राजू बडके वय 30 राहणार संकणवाडी हा मद्यप्राशन करून ट्रॅक्टर क्रमांक KA 23 TD 8257 चालविताना आढळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल सुरेश कांबळे यांनी त्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे। दरम्यान हत्तीचौक परिसरातील मुख्य रस्त्यावर अकबर सलीम मुजावर वय 36 राहणार पिराचा माळ गावभाग हा मद्यप्राशन करून दुचाकी क्रमांक MH513896 चालविताना मिळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन कोकाटे यांनी फिर्याद दिली आहे। वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मद्यधुंद वाहन चालकांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे। चॅनलला सबस्क्राइब